नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चे कलम 162 ते कलम 168 रिफ्रेशिंग मेमरी. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग तरतुदीवर चर्चा करणार आहोत. हो, आपण बोलतोय कलम 162 बद्दल, जे साक्षीदाराच्या स्मृतिया कसं ताजं करायचं याबद्दल आहे. तर आजचा आपला मेन फोकस आहे नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 162 वर. एक गोष्ट तर तुम्ही पक्की लक्षात ठेवा, आत्ता इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा गेला, आता आहे भारतीय साक्ष अधिनियम. त्यामुळे परीक्षेमध्ये अजिबात कलम क्रमांक लिहिताना चूक करायची नाही. आजच्या या चर्चेमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर बघा, आधी आपण या कलमाच्या अगदी बेसिक गोष्टी समजून घेऊ. मग त्याचे आवश्यक घटक काय आहेत ते पाहू. त्यानंतर न्यायालयात हे कलम प्रत्यक्षात कसं वापरलं जातं ते बघू. जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक विचार करा, समजा तुम्ही एखाद्या घटनेचे साक्षीदार आहात, पण घटनेला आता 1 वर्ष झाले. तुम्हाला सगळं काही जसंच्या तसं आठवेल का? नाही ना. आपली जी मानवी स्मरणशक्ती आहे ती वेळेनुसार थोडी कमी होत जाते, आणि मग साक्ष देताना महत्त्वाचे तपशील विसरले जाऊ शकतात, बरोबर? तर हेच कलम त्यावर एक उत्तम उपाय देतं. मग कलम 162चा मुख्य उद्देश काय आहे? अगदी सोप्पा आहे. साक्षीदाराला त्याची आठवण ताजी करण्यासाठी नोट्स किंवा इतर कागदपत्रांचा संदर्भ घेण्याची परवानगी देणे, जेणेकरून न्यायालयात जी साक्ष दिली जाईल ती एकदम अचूक आणि खरी असेल. आता आपण थेट कायद्याच्या भाषेत काय म्हटलंय ते पाहूया. सोप्या शब्दात याचा अर्थ काय होतो तर जेव्हा एखादा साक्षीदार कोर्टात साक्ष देत असतो तेव्हा तो त्याने त्या घटनेच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच लिहिलेल्या डायरी, नोट्स किंवा कोणत्याही लेखनाचा आधार घेऊ शकतो. कशासाठी? तर त्याची आठवण ताजी व्हावी आणि साक्ष अचूक व्हावी यासाठी. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि बघूया की हे कलम नक्की कोणत्या घटकांनी बनलेलं आहे. परीक्षेसाठी या कलमाचे आवश्यक घटक, ज्याला आपण इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स म्हणतो, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. या टेबलकडे जरा नीट लक्ष द्या. पहिला मुद्दा, तपासणी अंतर्गत साक्षीदार. याचा अर्थ सरळ आहे, हा अधिकार फक्त कोर्टात, म्हणजे साक्षीदार जेव्हा विटनेस बॉक्समध्ये उभा असतो तेव्हाच वापरता येतो. दुसरा, लेखनाचा संदर्भ. हे लिखाण कोणी केलेलं असावं तर ते स्वतः साक्षीदाराने केलेलं असू शकतं किंवा दुसऱ्या कोणीही. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वेळेची अट. ते लिखाण घटनेच्या वेळी किंवा घटनेनंतर लगेचच केलेलं असावं, फार उशिरा नाही. चौथा, अचूकतेचे ज्ञान. समजा लिखाण दुसऱ्या व्यक्तीने केलं असेल तर साक्षीदाराला तो बरोबर असल्याची खात्री असली पाहिजे. पाचवा, प्रतींचा वापर. जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर कोर्टाच्या परवानगीने कॉपी सुद्धा वापरता येते. आणि शेवटचा, तज्ज्ञांसाठी एक विशेष नियम आहे, ते त्यांची आठवण ताजी करण्यासाठी प्रोफेशनल पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकतात. आता आपण कायद्याची थेअरी तर पाहिली, पण खरं तर कोर्टात याचा वापर कसा होतो? चला हे समजून घेऊया, म्हणजे सगळा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की ठीक आहे हे सगळं, पण प्रत्यक्ष केसमध्ये हे कसं काम करतं? चला एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. आपण याला डायरी एंट्री केस म्हणू शकतो. समजा एक साक्षीदार आहे आणि वर्षभरापूर्वी घडलेल्या एका घटनेबद्दल त्याची साक्ष चालू आहे. आता साहजिकच आहे, त्याला प्रत्येक लहान सहान गोष्ट आठवणार नाही. अशावेळी तो न्यायाधीशांची परवानगी घेतो आणि त्याने घटनेच्या दिवशी लिहिलेल्या त्याच्या डायरीचा संदर्भ घेतो, आणि मग काय, त्याची आठवण ताजी होते आणि तो स्पष्टपणे अचूकपणे साक्ष देतो. हे उदाहरण किती छान प्रकारे ह्या कलमाचा व्यावहारिक उपयोग दाखवतं. या कलमाचं महत्त्व सर्वोच्च न्यायालया अनेक निकालांमध्ये सांगितलं आहे. त्यातलाच एक खूप महत्त्वाचा खटला आहे गुजरात राज्य विरुद्ध मोहनलाल जीतामलजी पोरवाल. या महत्त्वाच्या केस लॉमध्ये कोर्टाने काय म्हटलं? कोर्टाने हे मान्य केलं की वेळेनुसार माणसाची आठवण कमी होते. त्यामुळे अचूक साक्ष मिळावी यासाठी कागदपत्रांची मदत घेणं गरजेचं आहे.
यामुळे साक्षीची विश्वासार्हता वाढते. लक्षात ठेवा, मेन्सच्या उत्तरांमध्ये या केसेसचा उल्लेख केलात तर नक्कीच चांगले मार्क मिळतील. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया आणि पाहूया की या कायद्यात आधीच्या तुलनेत काय बदल झाले आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे कलम क्रमांक. हीच तरतूद पूर्वी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 59 मध्ये होती आणि आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये याला कलम 162 मध्ये टाकलं आहे. मूळ कन्सेप्ट तोच आहे, पण परीक्षेसाठी नवीन कलम क्रमांक 162 हे लक्षात ठेवणं बंधनकारक आहे. इथे अजिबात चूक करायची नाही. बरं, ह्या तरतुदीचं कायदेशीर महत्त्व तरी काय? एक तर यामुळे साक्षीची अचूकता आणि विश्वासार्हता वाढते. दुसरं म्हणजे विसरभोळेपणामुळे होणारा अन्याय टाळला जातो. आणि हे सगळं न्यायालयाच्या देखरेखीखाली होतं. त्यामुळे याचा गैरवापर होण्याची शक्यता खूप कमी असते. आणि आता येतोय आपल्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग, जो थेट तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी बनवलाय. प्रिलिम्स परीक्षेसाठी सरळ प्रश्न विचारला जाईल. स्मृती ताजी करणे किंवा रिफ्रेशिंग मेमरी ही तरतूद भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कोणत्या कलमांतर्गत येते? उत्तर सोपं आहे, कलम 162. आणि मेन्ससाठी तिथे तुम्हाला एखादी केस स्टडी दिली जाईल. उदाहरणार्थ, एका साक्षीदाराला 2 वर्षांपूर्वीच्या अपघातातली गाडीचा नंबर आठवत नाहीये, पण त्याने तो नंबर तेव्हाच एका कागदावर लिहून ठेवला होता. तर तो आता तो कागद वापरू शकतो का, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा यावर एक शॉर्ट नोट लिहायला सांगितली जाऊ शकते. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. हे आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 162. 2. याचा मूळ उद्देश आहे साक्षीदाराला लिखाण पाहून त्याची आठवण ताजी करायला मदत करणं. आणि 3. परीक्षेच्या दृष्टीने हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायदेशीर परीक्षांसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अशा कलमावर बोलणार आहोत जे खूपच इंटरेस्टिंग आहे, जिथे माणसाची आठवण आणि कागदपत्र यांच्यातलं नातं तपासलं जातं. हो, आपण बोलतोय कलम 163 बद्दल. बरं, हे कलम व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण एक रोडमॅप फॉलो करणार आहोत. सगळ्यात आधी आपण त्याचे बेसिक्स समजून घेऊ, मग त्यातले महत्त्वाचे शब्द कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर खरं तर कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं हे उदाहरणांसहित बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावरही नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या डिस्कशनच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. भाग 1, मूलभूत माहिती. तर आजचा आपला विषय आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 आणि त्यातील कलम 163. आता हे कलम नेमकं आहे तरी काय? हे अशा एका विशिष्ट परिस्थितीबद्दल बोलतं जिथे समजा एखाद्या साक्षीदाराला घटना जशीच्या तशी आठवत नाहीये, पण तरीही तो एका विश्वासार्ह डॉक्युमेंटच्या आधारावर साक्ष देऊ शकतो. इंटरेस्टिंग आहे ना? आता कायद्याच्या पुस्तकात काय लिहिलंय ते पाहूया. कायद्यात म्हटलंय की जरी एखाद्या साक्षीदाराला घटनेबद्दल काहीच आठवत नसलं तरी तो त्या घटनेशी संबंधित डॉक्युमेंटच्या आधारे साक्ष देऊ शकतो. पण इथे खूप मोठी अट आहे. ती अट म्हणजे त्याला ही खात्री असली पाहिजे की त्या डॉक्युमेंटमध्ये जे काही लिहिलंय ते तंतोतंत खरं आहे, अचूक आहे. म्हणजे सगळा खेळ आहे त्या खात्रीचा. ठीक आहे, तर आपल्याला बेसिक आयडिया आली आहे. आता जरा या कलमाच्या आतमध्ये डोकावून पाहूया आणि त्याचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते समजून घेऊया. म्हणजे ही साक्ष कोर्टात टिकण्यासाठी काय काय गरजेचं आहे. बघा, या कलमाचा वापर करायचा असेल तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आठवणीचा अभाव. सोपा आहे, साक्षीदाराला काहीच आठवत नाही. दुसरी गोष्ट, अचूकतेबद्दल खात्री, म्हणजे त्याचा स्वतःवर आणि त्या डॉक्युमेंटवर पूर्ण विश्वास आहे की जे लिहिलंय तेच सत्य आहे. आणि तिसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे समकालीन नोंद, म्हणजे तो डॉक्युमेंट घटना घडण्याच्या आसपासच्या काळातच तयार केलेला असावा, खूप जुना किंवा नंतर बनवलेला नको. बरं, मग कोर्टात याची प्रोसेस कशी चालते तर स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली स्टेप, साक्षीदार कबूल करतो की त्याला घटना आठवत नाही. दुसरी स्टेप, तो एका डॉक्युमेंटचा आधार घेतो. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, तो कोर्टाला खात्री देतो की हे डॉक्युमेंट पूर्णपणे बरोबर आहे. आणि मग चौथी स्टेप, जर कोर्टाला पटलं तर त्याची साक्ष पुरावा म्हणून स्वीकारली जाते. ठीक आहे, थिअरी तर आपण समजून घेतली, पण खरं सांगायचं तर कायदा तेव्हाच कळतो जेव्हा तो प्रॅक्टिसमध्ये येतो. चला आता काही रोजच्या आयुष्यातली उदाहरणं बघूया, म्हणजे हे कलम आणखी सोपं वाटेल.
या कायद्यातच एक खूप छान उदाहरण दिलंय. ते आहे एका हिशेबनीसचा म्हणजे बुककीपरचा. जो माणूस रोजच्या रोज आपल्या वहीत नोंदी करतो तो त्या नोंदींच्या आधारावर साक्षी देऊ शकतो. जरी त्याला एखादा विशिष्ट व्यवहार आठवत नसेल तरी चालेल. फक्त त्याला खात्री हवी की त्याने केलेल्या नोंदी 100% बरोबर आहेत. मग त्याची साक्ष ग्राह्य धरली जाते. आणि आपल्या आजूबाजूला तर अशी अनेक उदाहरणं सापडतील. विचार करा, एक अकाउंटंट आहे जो 5 वर्षांपूर्वीच्या लेजर एंट्रीज बघून एखाद्या व्यवहाराबद्दल साक्ष देतो. किंवा एक डॉक्टर जो रुग्णाची जुनी केस फाईल बघून त्याच्या तेव्हाच्या तब्येतीबद्दल माहिती देतो. इतकंच काय, एक पोलीस अधिकारी जो 2-3 वर्षांपूर्वी घेतलेल्या जबाबाच्या आधारे कोर्टात साक्ष देतो. या सगळ्या ठिकाणी कलम 163 कामाला येतं. चला एक कोर्टरूम सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा एका पोलीस अधिकाऱ्याने 2 वर्षांपूर्वी एका साक्षीदाराचा जबाब नोंदवला होता. आज केस कोर्टात उभी राहिलीये आणि त्या अधिकाऱ्याला त्या जबाबातले बारकावे आठवत नाहीयेत. साहजिक आहे, इतक्या केसेस असतात. पण जर त्यालाही खात्री असेल की त्याने त्यावेळी जे काही लिहून घेतलं होतं ते एकदम बरोबर होतं, तर तो त्या डॉक्युमेंटच्या आधारावर साक्ष देऊ शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही कायदा फक्त वाचून पूर्णपणे समजत नाही. त्याचा खरा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा न्यायालय त्यावर निकाल देतात. चला आता बघूया की कोर्ट्सने कलम 163 बद्दल काय म्हटलं आहे. एक खूप महत्वाचा खटला आहे, हिरालाल विरुद्ध बदकुलाल. या केसमध्ये कोर्टाने खूप छान गोष्ट सांगितली. कोर्ट म्हणालं की जे डॉक्युमेंट्स रोजच्या कामाचा भाग म्हणून नियमितपणे तयार केले जातात, जसं की बिझनेसच्या वह्या, त्यांना पुरावा म्हणून खूप जास्त महत्त्व आहे. का? कारण त्यात फेरफार होण्याची किंवा चूक होण्याची शक्यता खूप कमी असते. आणि हीच विश्वासार्हता कलम 163चा मूळ आधार आहे. आणखी एक महत्त्वाचा निकाल आहे बिहार राज्य विरुद्ध राधाकृष्ण सिंग. यामध्ये कोर्टाने माणसाच्या स्मरणशक्तीवर एक महत्त्वाचं भाष्य केलं. कोर्टाने म्हटलं की माणसाची आठवण ही काळाबरोबर कमी होत जाते, पुसट होते. त्यावर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. अशावेळी अचूकपणे तयार केलेला एक कागद, एक डॉक्युमेंट हा माणसाच्या आठवणीपेक्षा जास्त मौल्यवान आणि विश्वासार्ह पुरावा ठरतो. या सगळ्या चर्चेचं सार काय? तर एक सोपं कायदेशीर तत्व आहे, रेकॉर्ड्स स्पीक वेन मेमरी फेल्स. म्हणजेच जिथे स्मृती अपयशी ठरते तिथे रेकॉर्ड्स बोलतात. हे एक वाक्य म्हणजे जणू काही कलम 163चा आत्माच आहे. हे आपल्याला सांगतं की कायद्याने माणसाच्या स्मृतीच्या मर्यादा ओळखल्या आहेत आणि म्हणूनच अचूक डॉक्युमेंटरी पुराव्याला इतकं महत्त्व दिलं आहे. चला आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते आपल्या मुख्य ध्येयाशी जोडूया. आपलं ध्येय आहे ज्युडिशियरी आणि APO परीक्षा क्रॅक करणं. मग या परीक्षांमध्ये या कलमाचा वापर कसा करायचा? परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या कलमाचं पुरावा म्हणून मूल्य खूप जास्त आहे. का? कारण 1. आठवण नसतानाही साक्ष देता येते. 2. हे समकालीन आणि अचूक नोंदींवर अवलंबून आहे. 3. हे कागदोपत्री पुराव्याला आणखी मजबूत बनवतं. आणि 4. बिझनेस आणि ऑफिशियल रेकॉर्डसाठी तर हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. आता एक परीक्षेसाठीची खास टिप. प्रिलिम्स परीक्षेत तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो, एखाद्या डॉक्युमेंटच्या आधारे साक्ष देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर असेल कलम 163. आणि मेन्स परीक्षेत तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल, एक प्रॉब्लेम दिला जाईल आणि विचारलं जाईल की इथे साक्षीदाराची साक्ष ग्राह्य आहे की नाही. तेव्हा तुम्हाला कलम 163 वापरून उत्तर लिहावं लागेल. चला सगळं एकदा पटकन रिवाईज करूया. परीक्षेसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. कलम क्रमांक 163. मूळ संकल्पना, स्मृती काम करत नसेल तर अचूक डॉक्युमेंटवरून साक्ष देणे. आणि परीक्षेसाठी महत्त्व, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी खूप महत्त्वाचं. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा एक डॉक्युमेंट 100% अचूक आहे हे सिद्ध झालंय, तर मग तो डॉक्युमेंट एखाद्या आत्मविश्वासू साक्षीदाराच्या आठवणीपेक्षा जास्त विश्वासार्ह मानला जाईल का? यावर नक्की विचार करा. न्यायपालिका, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. चला आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 164 समजून घेऊया. हे कलम कशाबद्दल आहे? तर जेव्हा एखादा साक्षीदार आठवण्यासाठी काही कागदपत्र वापरतो तेव्हा विरोधी पक्षाला काय हक्क मिळतात हे यात स्पष्ट केलं आहे. विचार करा, कोर्टात केस चालू आहे आणि एक साक्षीदार साक्षी देताना आपली जुनी डायरी उघडून काहीतरी बघतो आठवण्यासाठी. मग आता प्रश्न येतो की विरोधी पक्षाच्या वकिलाला ती डायरी बघण्याचा, तपासण्याचा अधिकार आहे का? हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला थेट कलम 164 मध्ये मिळतं.
हे जे कलम आहे ना, हे कोणत्याही केसमध्ये निष्पक्ष सुनावणी म्हणजे फेअर ट्रायल आणि पारदर्शकतेसाठी खूपच महत्त्वाचं आहे. आणि हो, विशेषतः न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टिकोनातून तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. मग या कलमाचा नेमका उद्देश काय आहे? बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे हे पुराव्यामध्ये निष्पक्षता आणि पारदर्शकता आणतं. म्हणजे जेव्हा एखादा साक्षीदार कलम 162 किंवा 163 नुसार काही कागदपत्र आठवण्यासाठी वापरतो, तेव्हा हे कलम विरोधी पक्षाला ती कागदपत्र पाहण्याचा अधिकार देतं. यामुळे होतं काय की त्या कागदपत्रांचा गैरवापर टाळला जातो आणि उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन अधिक प्रभावी होतं. चला, आता आपण थेट कायद्याच्या भाषेत म्हणजे बेअर ॲक्टमध्ये काय म्हटलंय ते बघूया. कायद्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, म्हणून त्यावर आपण विशेष लक्ष देऊ. कायद्यात असं स्पष्ट म्हटलंय की मागच्या 2 कलमांनुसार वापरलेलं कोणतंही लिखाण जर विरोधी पक्षाने मागणी केली तर ते त्यांना दाखवावं लागेल. इतकंच नाही तर त्या लिखाणाच्या आधारावर विरोधी पक्षाला साक्षीदाराची उलट तपासणी करण्याचाही पूर्ण अधिकार असेल. ओके, ही झाली कायद्याची भाषा. आता आपण हे सोप्या शब्दात फोडून बघूया. ह्या कलमामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यांना आपण एसेन्शियल्स म्हणू शकतो. एक एक करून पाहूया. पहिलं, लेखनाचा संदर्भ म्हणजे साक्षीदाराने कलम 162 किंवा 163 नुसार एखादं डॉक्युमेंट वापरलेलं असायला हवा. दुसरं, विरोधी पक्षाचा हक्क म्हणजे विरोधी पक्षाला ते डॉक्युमेंट तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिसरं, अनिवार्य सादरीकरण. मागणी केल्यास ते डॉक्युमेंट दाखवणं बंधनकारक आहे, त्याला नकार देता येत नाही. आणि चौथं, उलट तपासणीचा हक्क. विरोधी पक्ष त्या डॉक्युमेंटच्या आधारावर साक्षीदाराला प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण प्रॅक्टिसमध्ये म्हणजे कोर्टात हे कलम नेमकं कसं काम करतं ते बघूया. चला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा कोर्टात एक पोलीस अधिकारी साक्ष देण्यासाठी आले आहेत आणि ते आठवण्यासाठी आपल्या केस डायरीचा वापर करत आहेत. अशावेळी बचाव पक्षाचा वकील कलम 164चा आधार घेऊन त्या डायरीतील संबंधित नोंदी पाहण्याची मागणी करू शकतो. न्यायालय त्याला परवानगी देईल आणि मग वकील त्या नोंदी वाचून त्या आधारे त्या पोलीस अधिकाऱ्याची उलट तपासणी करू शकेल. या विषयावर काही लँडमार्क जजमेंट्स पण आहेत जे आपल्याला माहिती असायलाच हवेत. केरळ राज्य विरुद्ध बाबू या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की उलट तपासणीची योग्य संधी देणं हे निष्पक्ष सुनावणीसाठी अत्यंत गरजेचं आहे. तसंच नटवर सिंग विरुद्ध अंमलबजावणी संचालनालय या केसमध्ये कोर्टाने म्हटलं की जर एखादा पुरावा तुमच्या विरोधात वापरला जात असेल तर तो पुरावा पाहण्याचा आणि तपासण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. हे बघा, हे कलम फक्त एक रूल नाहीये, यामागे कायद्याची काही मूलभूत तत्त्वं आहेत. चला, ती काय आहेत ते पाहूया. हे कलम ऑडी अल्टरम पार्टेम या प्रसिद्ध लॅटिन मॅक्झिमवर आधारित आहे. ऑडी अल्टरम पार्टेम याचा अर्थ काय? सोप्या भाषेत दुसऱ्या बाजूचं पण ऐकून घ्या. हे नैसर्गिक न्यायाचं तत्त्व आहे. याचा सरळ अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्याच्या विरोधात निर्णय देता कामा नये. आणि कलम 164 हेच तत्त्व लागू करतं. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी परीक्षेमध्ये तुमची चूक टाळू शकते ती म्हणजे जुन्या कायद्यात म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये हीच तरतूद कलम 161 मध्ये होती. पण आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार ते कलम 164 झालं आहे. ही चूक अजिबात करायची नाहीये. उत्तर लिहिताना फक्त आणि फक्त नवीन कलम म्हणजे 164 हेच लिहायचं आहे. चला, आता आपण एक्झामच्या दृष्टीने काही महत्त्वाचे पॉइंट्स आणि टिप्स बघूया. बरा, प्रिलिम्समध्ये यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. सेक्शन नंबर विचारतील किंवा त्याचा उद्देश विचारतील. आणि मेन्समध्ये इथे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हाला एक सिच्युएशन देतील आणि त्यावर उत्तर लिहावं लागेल. उत्तर लिहिताना कलम 164 आणि ऑडी अल्टरम पार्टेम या तत्वाचा उल्लेख करायला विसरू नका. चला तर एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1, कलम आहे 164 भारतीय साक्ष अधिनियम 2023. 2, याचा मुख्य उद्देश आहे विरोधी पक्षाला तपासणी आणि उलट तपासणीचा हक्क देणं. आणि 3, हे कलम नैसर्गिक न्यायाच्या म्हणजे ऑडी अल्टरम पार्टेमच्या तत्वावर आधारित आहे. तर अशाच प्रकारे कायद्याच्या परीक्षांसाठी महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशन सोबत कनेक्टेड रहा. नमस्कार. आज आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर कुठल्याही कोर्टरूम ड्रामाच्या अगदी केंद्रस्थानी असतो. चला, एका प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, जर एखादा खटला जिंकण्याची जी चावी आहे तीच मुळात एक मोठं रहस्य असेल तर काय होईल? हा असा प्रश्न आहे ज्याचा सामना जगातल्या प्रत्येक कायदेशीर प्रणालीला करावाच लागतो. आता ही परिस्थिती डोळ्यासमोर आणा. एका साक्षीदाराला एक खूप महत्त्वाचा म्हणजे अगदी केस फिरवणारा दस्तऐवज कोर्टात आणायला सांगितला जातो.
तो त्याच्याकडे आहे सुद्धा, पण तो दाखवायला साफ नकार देतो. यालाच म्हणतात पुराव्याचा तिढा. मग अशा वेळी न्याय कसा होणार? तर मग अशा परिस्थितीत नेमकं काय होतं? इथेच भारतीय पुरावा कायद्यातलं एक जबरदस्त कलम 165 पिक्चरमध्ये येतं. तर मग हा नियम नक्की सांगतो तरी काय? या कायद्याचं जे मूळ तत्व आहे ना, ते आश्चर्यकारकपणे अगदी सोपं आणि सरळ आहे. आता ह्या नियमाची भाषा बघा, किती स्पष्ट आणि किती कठोर आहे. यात कोणताही गोंधळ नाही, कुठलीही जर-तरची भाषा नाहीये. ही एक थेट आज्ञा आहे की साक्षीदाराला समन्स दिले ना, तर त्याने तो दस्तऐवज कोर्टात आणायचाच, कोणताही आक्षेप न घेता. बस. यावरून एक गोष्ट अगदी क्रिस्टल क्लिअर होते. कायद्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे पुरावा न्यायालयाच्या दारापर्यंत पोचवणं. बाकी सगळ्या गोष्टी नंतर. तुम्ही बघू शकता, पहिली पायरी समन्स, दुसरी तुमच्याकडे तो दस्तऐवज असणं, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची तो कोर्टात आणणं. आक्षेपांवरची सुनावणी नंतर होईल. पण एक मिनिट, दस्तऐवज न्यायालयात आला म्हणजे तो पुरावा म्हणून स्वीकारला गेला असं अजिबात होत नाही. आणि इथेच न्यायाधीशांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. ते एका द्वारपालासारखं काम करतात. म्हणजे बघा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दस्तऐवज सादर करायचा की नाही हे साक्षीदार ठरवू शकत नाही. त्याचं काम फक्त तो न्यायालयात आणण्यापुरतं आहे. तो पुरावा म्हणून स्वीकारायचा की नाही याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त न्यायाधीशांना असतो. आणि यालाच कायद्याच्या भाषेत स्वीकार्यता किंवा ॲडमिसिबिलिटी असं म्हणतात. आणि हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाकडे अनेक अधिकार असतात. ते त्या दस्तऐवजावर घेतलेल्या आक्षेपांची वैधता तपासू शकतात, गरज वाटल्यास तो दस्तऐवज खाजगीरित्या तपासू शकतात आणि मगच ठरवतात की तो पुरावा म्हणून खटल्यात वापरायचा की नाही. यामुळे संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष राहते. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. काही रहस्ये इतकी मोठी आणि इतकी संवेदनशील असतात की त्यांना या सामान्य नियमांमधून सूट मिळते. ही आहेत राज्याची गुपिते, जी कधीकधी न्यायाधीशांपासून सुद्धा दूर ठेवली जातात. कायदा इथे सामान्य दस्तऐवज आणि राज्याशी संबंधित प्रकरण यांच्यात एक मोठा फरक करतो. सामान्य दस्तऐवजांची न्यायालय तपासणी करू शकतं, पण जेव्हा राज्याच्या गुपितांचा प्रश्न येतो तेव्हा न्यायालयाचे अधिकारसुद्धा मर्यादित होतात. सार्वजनिक हितासाठी त्यांच्या गोपनीयतेचं रक्षण केलं जातं. मग प्रश्न येतो की राज्याशी संबंधित प्रकरण म्हणजे नेमकं काय? तर हे असे दस्तऐवज असतात जे जर उघड झाले तर सार्वजनिक हिताला धोका पोचू शकतो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील फाईल्स किंवा उच्चस्तरीय सरकारी धोरणं. आणि याहूनही एक पाऊल पुढे जाऊन कायद्याने एका गोष्टीला संपूर्ण म्हणजे अगदी ॲब्सोल्यूट संरक्षण दिलं आहे. हा एक असा संवाद आहे जो कधीही कोणत्याही परिस्थितीत कोर्टात उघड केला जाऊ शकत नाही. कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की मंत्री आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यात झालेला कोणताही संवाद सादर करण्याची मागणी कुठलंच न्यायालय करू शकत नाही. हा एक घटनात्मक विशेषाधिकार आहे जो सरकारच्या सर्वोच्च स्तरावर चालणाऱ्या विचारविनिमयाला पूर्णपणे गोपनीय ठेवतो. पण आता प्रश्न असा पडतो की इतका गुंतागुंतीचा नियम बनवलाच का गेलाय? या कायद्याचा खरा उद्देश काय आहे? आणि तो न्यायाचा तोल साधतो तरी कसा? या संपूर्ण नियमाच्या मागे एक खूप जुनं कायदेशीर तत्व आहे, सॅल्युस पॉप्युली सुप्रेमा लेक्स. याचा अर्थ होतो लोकांचा हित हाच सर्वोच्च कायदा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 165 म्हणजे तपासणी आणि संतुलनाची एक परफेक्ट सिस्टीम आहे. हे एकीकडे न्यायिक नियंत्रणाला बळकट करतं, तर दुसरीकडे अत्यंत गोपनीय शासकीय माहिती आणि विशेषाधिकार असलेल्या संवादाचं संरक्षण करतं. म्हणजे सत्यशोधन विरुद्ध गोपनीयता यांच्यात एक अचूक समतोल साधतं. सरतेशेवटी याचं ध्येय एकच आहे, कुठल्याही एका केसमध्ये सत्याचा शोध घेणं आणि त्याचवेळी देशाच्या व्यापक हिताचं संरक्षण करणं. या दोन्हींमध्ये एक बॅलन्स साधणं. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नापाशी आणून ठेवतं. तो प्रश्न म्हणजे लोकांचा माहितीचा अधिकार आणि देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली गोपनीयता यांच्यामधली सीमारेषा नक्की कुठे ओढायची? कलम 165 याचं कायदेशीर उत्तर तर देतं, पण खरं पाहिलं तर कोणत्याही लोकशाहीमध्ये हा जो वैचारिक संघर्ष आहे तो कायम सुरूच राहणार आहे. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सेक्शनवर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 166.
हे कलम डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या फेअर यूजबद्दल म्हणजे निष्पक्ष वापराविषयी बोलतं. आता बघा, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीनं हे कलम फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की कलम 166 नक्की आहे तरी काय. मग हे प्रॅक्टिसमध्ये म्हणजे कोर्टात कसं काम करतं ते पाहू. यामागे फेअरनेसचं म्हणजे निष्पक्षतेचं तत्त्व का महत्त्वाचं आहे तेही तपासू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत त्यांचे क्विक रिव्हिजनसुद्धा करू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कलम 166 म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, तर आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 166 बद्दल. एक गोष्ट लक्षात घ्या, हा नवीन कायदा आहे, त्यामुळे जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा संदर्भ आता द्यायचा नाही. हे कलम चॅप्टर 11 मध्ये येतं, ज्याचं नाव आहे ऑफ इम्प्रॉपर ॲडमिशन अँड रिजेक्शन ऑफ एव्हिडन्स. आता थेट बेर ॲक्ट काय म्हणतो ते बघूया. बघा, जेव्हा एक पार्टी दुसऱ्या पार्टीकडून एखादं डॉक्युमेंट मागवते आणि ते डॉक्युमेंट समोर आल्यावर त्याची तपासणी करते, तेव्हा जर डॉक्युमेंट सादर करणाऱ्या पार्टीने मागणी केली तर ते डॉक्युमेंट पुरावा म्हणून सादर करणं बंधनकारक होतं. आता हे जरा क्लिष्ट वाटेल, पण सोप्या भाषेत सांगतो. समजा तुम्ही एखादं डॉक्युमेंट मागवलं, ते वाचून पाहिलं आणि आता जरी ते तुमच्या विरोधात जात असलं तरीही समोरच्या पार्टीने जर आग्रह केला तर तुम्हाला ते कोर्टात सादर करावंच लागतं. तुम्ही त्यापासून पळ काढू शकत नाही. हे संपूर्ण कलम नीट समजून घेण्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाचे शब्द किंवा घटक समजून घ्यावे लागतील. पहिला आहे नोटीस टू प्रोड्यूस. म्हणजे काय? तर दस्तऐवज सादर करण्यासाठी दिलेली एक औपचारिक सूचना. दुसरा आहे इन्स्पेक्शन, म्हणजे ज्या पार्टीने डॉक्युमेंट मागवलंय तिने ते तपासणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बाउंड टू गिव्ह ॲज एव्हिडन्स. याचा अर्थ, एकदा का तुम्ही डॉक्युमेंट तपासलं की समोरच्या पार्टीने मागणी केल्यास ते पुरावा म्हणून देण्याचं बंधन तुमच्यावर येतं. बरं, आता हे कलम प्रत्यक्ष कोर्टात म्हणजे प्रॅक्टिसमध्ये कसं काम करतं ते बघूया. खरं तर या नियमामागे खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्त्व दडलेलं आहे. असं समजा की ते या कलमाचा आत्माच आहे. हे तत्त्व एका लॅटिन माक्झममधून अगदी स्पष्ट होतं, क्वी अप्रोबॅट नॉन रेप्रोबॅट. याचा सरळ अर्थ आहे वन हू एक्सेप्ट्स कॅनॉट रिजेक्ट, म्हणजे जो स्वीकारतो तो नाकारू शकत नाही. कायदा तुम्हाला चेरी पिकिंग करायला देत नाही. म्हणजे काय? तर तुम्ही पुराव्यातला फक्त स्वतःच्या फायद्याचा भाग घ्यायचा आणि जो गैरसोयीचा आहे तो सोडून द्यायचा, असं चालत नाही. हेच तत्त्व कोर्टात निष्पक्षता म्हणजे फेअरनेस टिकवून ठेवतं. याची प्रोसेस एकदम सोपी आहे, 4 स्टेप्समध्ये. स्टेप 1, पार्टी एने पार्टी बीला डॉक्युमेंट देण्यासाठी नोटीस दिली. स्टेप 2, पार्टी बीने ते डॉक्युमेंट सादर केलं. स्टेप 3, पार्टी एने ते डॉक्युमेंट तपासलं. हा आहे ट्रिगर पॉइंट, सगळ्यात महत्त्वाचा क्षण, कारण यानंतर येतो स्टेप 4. आता जर पार्टी बीने मागणी केली तर पार्टी एला ते डॉक्युमेंट पुरावा म्हणून सादर करणं बंधनकारक होऊन जातं. चला, आता एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ, म्हणजे हे आणखी सोपं होईल. कल्पना करा की कोर्टात एक कॉन्ट्रॅक्टच्या उल्लंघनाचा म्हणजे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचा खटला सुरू आहे. समजा अने बवर केस टाकली आणि मूळ कॉन्ट्रॅक्ट सादर करायला सांगितला. बने तो कॉन्ट्रॅक्ट दिला. आता अने तो कॉन्ट्रॅक्ट तपासला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे देवा, यातली काही कलमं तर आपल्याच विरोधात आहेत. मग तो विचार करतो की हे पुरावा म्हणून सादरच नाही करायचं. पण इथेच पिक्चरमध्ये येतो कलम 1666. आता जर बने मागणी केली तर अला तो संपूर्ण करार, मग तो फायद्याचा असो की तोट्याचा, कोर्टात पुरावा म्हणून सादर करावाच लागेल. याच मुद्द्यावर एक लँडमार्क जजमेंट आहे, हिरालाल विरुद्ध पतकुलाल्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं. कोर्टाने यात अगदी स्पष्ट केलंय की एकदा का तुम्ही समोरच्या पार्टीकडून डॉक्युमेंट मागून ते तपासलं की मग ते तुम्हाला गैरसोयीचं वाटतंय म्हणून तुम्ही ते दाबून ठेवू शकत नाही. जर डॉक्युमेंट देणाऱ्या पार्टीने आग्रह केला तर तुम्हाला ते कोर्टात सादर करावंच लागेल, नो इफ्स ऑर बट्स. तर मग प्रश्न हा आहे की हा नियम इतका महत्त्वाचा का आहे? हा नियम आपल्या न्यायप्रक्रियेत फेअरनेस म्हणजे निष्पक्षता कशी आणतो? बघा, या एका कलमामुळेच न्यायप्रणालीमध्ये फेअर प्लेचा तत्त्व जपलं जातं. हे कलम काय करतं? 1, ते पुरावा दडपवण्यापासून रोखतं. 2, खटल्यात ट्रान्सपेरन्सी म्हणजे पारदर्शकता आणतं. आणि 3, दोन्ही पक्षांना संपूर्ण सत्य कोर्टासमोर आणायला भाग पाडतं. आणि याचा अंतिम परिणाम काय? तर न्यायालयाला योग्य आणि खरा निर्णय घेण्यास मदत होते. आता ही स्लाईड परीक्षेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. नीट लक्ष द्या. हीच तरतूद
हाच नियम जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये कलम 163 मध्ये होता, पण आता नवीन भारतीय साक्षाधिनियम 2023 मध्ये तो कलम 166 म्हणून ओळखला जातो. नियम तोच आहे, तत्व तेच आहे, पण सेक्शन नंबर बदलला आहे. परीक्षेमध्ये ही चूक अजिबात करायची नाही. नवीन नंबर लक्षात ठेवायचा, 166. चला तर आता आपण थेट एक्झाम फोकसकडे वळूया. ज्युडिशरी आणि एपीओच्या परीक्षेसाठी नक्की काय लक्षात ठेवायचं आहे? बघा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो, कलम 66. किंवा मग क्वी ॲप्रोबॅट नॉन रिप्रोबॅट्स या मॅगझिनवर प्रश्न येऊ शकतो. आणि मेन्समध्ये तिथे तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. एखादी केस स्टडी देतील आणि विचारतील की आता पुढे काय होईल. एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा, ते बंधन, ती ऑब्लिगेशन कधी सुरू होते? फक्त आणि फक्त डॉक्युमेंट इन्स्पेक्ट केल्यावर, म्हणजेच तपासल्यावर. हाच खरा ट्रिगर आहे. ओके, चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, सेक्शन नंबर 166 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरी, याची मूळ संकल्पना काय, तर नोटीसवर तपासलेल्या डॉक्युमेंटला मागणी केल्यास पुरावा म्हणून वापरण्याचं बंधन. आणि तिसरी, यामागचं तत्व काय, तर पुराव्याचा सोयीनुसार वापर टाळणं आणि खटल्यात निष्पक्षता जपणं. बस एवढंच. ज्युडिशियरी, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या अशाच सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग कलमाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे कलम 167. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते पटकन पाहूया. आपण कलम 667 म्हणजे काय, त्यातले नियम काय आहेत, कोर्टात हे कसं वापरलं जातं, यामागे कुठली तत्वं आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. कलम 170 हे येतं भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या प्रकरण 11 मध्ये, ज्याचं नाव आहे पुराव्याच्या अयोग्य स्वीकृती आणि नकाराबद्दल. आता बघा, हे कलम खूप महत्त्वाचं आहे. का? कारण हे न्यायालयीन प्रक्रियेत एक प्रकारची शिस्त आणि निष्पक्षता आणतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, कुणीही महत्त्वाचा पुरावा लपवून नंतर त्याचा गैरफायदा घेऊ नये हे कलम बघतं. आणि म्हणूनच ज्युडिशियरी आणि एपीओच्या परीक्षांसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. चला आता बघूया की कायद्यात नक्की काय लिहिलंय. जेव्हा एखादा पक्षकार एखादे दस्तऐवज सादर करण्यास नकार देतो, ज्यासाठी त्याला नोटीस दिली गेली होती, तेव्हा तो नंतर दुसऱ्या पक्षकाराच्या संमतीशिवाय किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय ते दस्तऐवज पुरावा म्हणून वापरू शकत नाही. म्हणजे काय? एकदम सोपं आहे. समजा अ ने ब कडे एका डॉक्युमेंटची मागणी केली रीतसर नोटीस देऊन, पण ब ने ते दिलंच नाही, तर मग नंतर त्याच केसमध्ये ब ला तेच डॉक्युमेंट स्वतःच्या फायद्यासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही, हा नियम आहे. पण हो, याला 2 अपवाद आहेत. एकतर अ ने परवानगी द्यावी किंवा मग थेट कोर्टानेच आदेश द्यावा. बरं, आता हे कलम नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे तुकडे करून, म्हणजे त्याचे इसेन्शियल इन्ग्रीडियंट्स काय आहेत ते बघावं लागेल. या कलमामध्ये 4 मुख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पहिली म्हणजे सादर करण्याची नोटीस, म्हणजे एक पार्टी दुसऱ्या पार्टीला डॉक्युमेंट मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवते. दुसरी गोष्ट, सादर करण्यास नकार, म्हणजे नोटीस मिळूनही डॉक्युमेंट दिलं जात नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंतरच्या वापरावर निर्बंध, म्हणजे जो पुरावा लपवतो त्याचा तोच पुरावा म्हणून वापरण्याचा अधिकारच काढून घेतला जातो. आणि चौथी गोष्ट आहे अपवाद, म्हणजे कोणत्या परिस्थितीत हा नियम लागू होत नाही, तर समोरच्या पार्टीने संमती दिल्यास किंवा कोर्टाने आदेश दिल्यास. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी काम करते ते बघूया. सगळ्यात आधी स्टेप 1, नोटीस दिली जाते. स्टेप 2, समोरची पार्टी डॉक्युमेंट द्यायला नकार देते. मग लगेच येते स्टेप 3, त्या पार्टीवर ते डॉक्युमेंट नंतर वापरण्यावर बंदी घातली जाते. आणि मग शेवटची स्टेप 4, काही अपवादात्मक परिस्थिती आहे का हे तपासलं जातं, म्हणजे समोरच्याची संमती आहे का किंवा कोर्टाचा काही विशेष आदेश आहे का हे बघितलं जातं. ओके, आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली, पण कायदा फक्त पुस्तकात वाचून समजत नाही, तो प्रत्यक्ष कोर्टात कसा लागू होतो हे बघणं जास्त इंटरेस्टिंग आहे. चला काही उदाहरणांवरून हे समजून घेऊया. तर मग प्रत्यक्ष केसमध्ये हे कलम कसं लागू होतं, हाच तर खरा प्रश्न आहे. चला कायद्यातच दिलेलं एक अधिकृत उदाहरण पाहूया, म्हणजे सगळं क्लिअर होईल. हे उदाहरण बघा. अ नावाचा माणूस ब विरुद्ध एका कराराच्या आधारावर केस टाकतो. तो ब ला नोटीस देऊन मूळ करार सादर करायला सांगतो, पण ब नकार देतो. आता अ काय करणार? तो दुय्यम पुरावा म्हणजे कराराची कॉपी वगैरे सादर करून आपलं म्हणणं सिद्ध करतो.
आता गंमत बघा, नंतर ब ला वाटलं की आपण मूळ करार सादर करून अ ला खोटं ठरवू. तर तसं त्याला करता येणार नाही. कलम 167 त्याला अडवतं, कारण संधी असताना त्याने तो पुरावा दिला नव्हता. आणि हे फक्त कराराच्या केसपुरता मर्यादित नाहीये. समजा मालमत्तेचा वाद आहे आणि कुणी मालकी हक्काची महत्वाची कागदपत्र लपवली, तिथेही हे कलम लागू होतं. किंवा टॅक्सच्या प्रकरणात जिथे रेकॉर्ड्स मुद्दाम सादर केले जात नाहीत, तिथेही हे लागू होतं. या सगळ्याचा मूळ उद्देश एकच आहे, तो म्हणजे पुराव्यांमध्ये पारदर्शकता राखणं. प्रत्येक कायद्याच्या मागे काहीतरी भक्कम कायदेशीर तत्व असतात. कलम 167 हे काही हवेत आलेला नाही. याच्या मागेही काही महत्वाचे तत्व आणि न्यायालयाचे निर्णय आहेत. चला बघूया ते काय आहेत. हे एक महत्वाचं लॅटिन कायदेशीर सूत्र आहे, एलिगन्स कंट्रारिया नॉन एस्ट ऑडिएंडुस. आता हे लॅटिन ऐकून घाबरू नका. याचा अर्थ खूप सोपा आहे. जो व्यक्ती परस्पर विरोधी भूमिका घेतो त्याचं म्हणणं ऐकलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही एकाच केसमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलू शकत नाही. आधी म्हणायचं की माझ्याकडे डॉक्युमेंट नाही किंवा मी देणार नाही, आणि नंतर स्वतःच्या फायद्यासाठी तेच डॉक्युमेंट कोर्टात सादर करायचं. ही दुटप्पी भूमिका कायदा चालू देत नाही. आणि कलम 670 याच तत्वावर आधारित आहे. या संदर्भात दोन महत्वाचे निकाल आहेत. एक म्हणजे हिरालाल विरुद्ध बतकुलाल. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की वेळेवर पुरावे सादर करणं किती महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा खटला आहे कालिया विरुद्ध मध्य प्रदेश राज्य. यात कोर्टाने प्रक्रियात्मक निष्पक्षतेवर म्हणजे प्रोसिज्युरल फेअरनेसवर भर दिला. कोर्टाने म्हटलं की दोन्ही पक्षांना समान संधी मिळायलाच हवी, आणि कलम 167 हे त्याच निष्पक्षतेचं एक महत्वाचं साधन आहे, जेणेकरून एक पक्ष दुसऱ्यावर कुरघोडी करू शकणार नाही. चला आता आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे येऊया. ज्युडिशरी आणि APO परीक्षांमध्ये या कलमाचं काय महत्त्व आहे, यावर प्रश्न कसे येऊ शकतात आणि आपण काय तयारी करायला पाहिजे. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की करा. ही तरतूद जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये सुद्धा कलम 167 मध्येच होती. आणि आता नवीन कायद्यात म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्येही त्याचा क्रमांक तोच आहे, 167. यात काही बदल नाही. पण परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना कायद्याचं नाव भारतीय साक्ष अधिनियम 2023 असंच लिहा. चुकूनही इंडियन एव्हिडन्स ॲक्ट लिहू नका. ही चूक महागात पडू शकते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कलम 167 नुसार कुठलाही आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होत नाहीये. ही एक प्रक्रियात्मक शिक्षा आहे, म्हणजे तुमचा पुरावा वापरण्याचा हक्कच काढून घेतला जातो. पण अनेकदा हा एकच परिणाम संपूर्ण केसचा निकाल तुमच्या विरोधात लावू शकतो. त्यामुळे हे खूप गंभीर आहे. आता परीक्षेच्या तयारीसाठी एक खास टिप. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की नोटीस दिल्यानंतर दस्तऐवज सादर न करणाऱ्या पक्षावर कोणत्या कलमानुसार निर्बंध येतात. आणि मेन्स परीक्षेसाठी जे आपण वैधानिक उदाहरण पाहिलं त्यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं कायदेशीर विश्लेषण करायला सांगू शकतात. तर त्याची तयारी ठेवा. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, कलम क्रमांक आहे 167 आणि कायद्याचं नाव आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरी, मूळ संकल्पना काय आहे, तर नोटीस दिल्यावर पुरावा दिला नाही तर नंतर तो वापरता येणार नाही. आणि तिसरी, यामागचं तत्व काय आहे, तर खटल्यामध्ये निष्पक्षता आणि पारदर्शकता राखणं. मला आशा आहे की कलम 160 तुम्हाला आता अगदी व्यवस्थित समजलं असेल. ज्युडिशरी, APO आणि इतर कायदेशीर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी आमच्या गंगा एज्युकेशन चॅनलसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण बोलणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 168 बद्दल. हे कलम न्यायाधीशांच्या अधिकारांबद्दल आहे आणि खरं सांगायचं तर न्यायप्रक्रियेत हे खूप महत्वाचं आहे. न्यायदानाच्या प्रक्रियेत न्यायाधीशांची भूमिका नक्की काय असावी? ते फक्त एक मूक पंच आहेत की सत्याच्या शोधात सक्रियपणे भाग घेणारे खेळाडू? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलंय भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम 168 मध्ये. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण न्यायाधीशांचे अधिकार समजून घेऊ. मग या कायद्यातले महत्वाचे घटक कोणते आहेत ते पाहू. प्रत्यक्ष कोर्टात हा कायदा कसा वापरला जातो याची उदाहरणं बघू. आणि हो, नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे हे पण समजून घेऊ. आणि शेवटी तुमच्या परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजन. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. कलम 168, न्यायाधीशांचे अधिकार. हाच आहे आपल्या न्यायालयीन चौकशीचा खरा पाया.
कलम 168 हे भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या साक्षीदारांची तपासणी या चॅप्टरमध्ये येतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूप खूप महत्वाचं आहे, त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या. आता बघा, कायद्याचा खरा गाभा काय आहे तो इथे दिसतोय. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर न्यायाधीशांना संबंधित फॅक्ट्स शोधण्यासाठी किंवा त्याचा पुरावा मिळवण्यासाठी पूर्ण अधिकार आहे. ते कोणालाही कोणत्याही साक्षीदाराला किंवा पक्षाला कधीही कोणत्याही स्वरूपात कोणताही प्रश्न विचारू शकतात जो त्यांना आवश्यक वाटतो. एवढंच नाही तर ते कोणताही डॉक्युमेंट किंवा वस्तू कोर्टात सादर करण्याचा आदेशही देऊ शकतात. बघा, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी न्यायाधीशांना किती मोठे अधिकार दिले आहेत. पण एक मिनिट, हे अधिकार मोठे असले तरी ते अमर्याद नाहीत. त्यावर काही बंधनं सुद्धा आहेत. जसं की कोर्टाचा निर्णय हा फक्त रिलेव्हंट आणि सिद्ध झालेल्या फॅक्ट्सवरच आधारित असला पाहिजे. दुसरं न्यायाधीश प्रिव्हिलेज प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्ती करू शकत नाहीत, कलम 127 ते 136च्या अंतर्गत येणारे प्रश्न. तसंच ते कलम 151 आणि 52 नुसार अयोग्य प्रश्नही विचारू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रायमरी एव्हिडन्सला डावळता येत नाही. या सगळ्या मर्यादा कशासाठी आहेत तर प्रोसेस फेअर राहावी, निष्पक्ष राहावी यासाठी. चला, आता कलम 168चे जे मुख्य घटक आहेत ना, त्यांना आपण अजून थोडं बारकाईने समजून घेऊया. हा कायदा नक्की कसा काम करतो हे तुमच्या लक्षात येईल. या टेबलमध्ये बघा, सगळं किती सोप्पं करून सांगितलं आहे. न्यायाधीशांचा अधिकार काय तर कोणताही प्रश्न कोणत्याही स्वरूपात कोणत्याही वेळी विचारण्याची शक्ती. मुख्य उद्देश काय आहे? सत्य शोधणं आणि पुरावा मिळवणं. कोणाला प्रश्न विचारता येतो तर कोणत्याही साक्षीदाराला किंवा केसच्या पार्टीला. प्रोडक्शन पॉवर काय तर न्यायाधीश कोणताही डॉक्युमेंट सादर करण्याचा आदेश देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पक्षांचे अधिकार काय आहेत तर त्यांना या प्रश्नांवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. आणि जर त्यांना उलट तपासणी करायची असेल तर त्यासाठी कोर्टाची परवानगी लागेल. तर मुद्दा काय आहे की या कलमाची रचना खूप बॅलन्स्ड आहे. एका बाजूला न्यायाधीशांना सत्य शोधण्यासाठी प्रचंड अधिकार दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून काही सेफ्टी चेक्स सेफगार्ड्स पण ठेवले आहेत. आणि हेच बॅलन्स न्याय प्रक्रियेसाठी खूप आवश्यक आहे. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण आता आपण पाहूया की हा कायदा प्रत्यक्ष कोर्टात कसा वापरला जातो. कायद्याच्या पुस्तकातून तो कोर्टरूममध्ये कसा जिवंत होतो. एक साधं उदाहरण घेऊया. विचार करा, एका केसमध्ये एक खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, पण दोन्ही पार्ट्यांपैकी कोणीच तो कोर्टात सादर करत नाहीये. अशा वेळी जर न्यायाधीशांना वाटलं की तो डॉक्युमेंट सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचा आहे तर ते कलम 168 वापरून स्वतः हस्तक्षेप करू शकतात आणि तो डॉक्युमेंट सादर करण्याचा आदेश देऊ शकतात. बघा, यामुळे काय होतं, अपुऱ्या पुराव्यामुळे जो अन्याय होऊ शकला असता तो टळतो. ह्याबद्दल एक खूप महत्त्वाचा लँडमार्क केस आहे, रामचंदर विरुद्ध हरियाणा राज्य. ह्या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की न्यायाधीश हे फक्त मूक प्रेक्षक किंवा एखादं रेकॉर्डिंग मशीन नाहीत, तर सत्य बाहेर काढण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी केसमध्ये सक्रियपणे भाग घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. असाच आणखी एक महत्त्वाचा खटला राजस्थान राज्य विरुद्ध अनी. यामध्ये कोर्टाने पुन्हा एकदा जोर देऊन सांगितलं की कोर्टाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य हे सत्य शोधणं आहे. आणि हे सत्य शोधून न्यायपूर्ण निर्णय देण्यासाठी कोर्टाने पुरावा कायद्याखालील आपल्या अधिकारांचा वापर करायलाच हवा. हेच तत्त्व एका लॅटिन मॅगझिनमधनं खूप छान स्पष्ट होतं, ज्युडेक्स एस्ट लेक्स लोक्वॅन्स. याचा अर्थ आहे न्यायाधीश बोलणारा कायदा आहे. काय तर न्यायाधीश हे कायद्याला फक्त वाचत नाहीत तर सत्याच्या शोधात त्याला जिवंत करतात. आणि कलम 168 त्यांना नेमकं हेच करण्याचं सामर्थ्य देतं. आता आपण येऊया एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, विशेषतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तो नवीन आणि जुन्या कायद्याची तुलना. हे खूप खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. ही जी तरतूद आहे ती पूर्वी होती इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 165 मध्ये. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार ती आहे कलम 168 मध्ये. मी पुन्हा सांगतो, कलम 168. परीक्षेत उत्तर लिहिताना ही चूक अजिबात करायची नाही. नेहमी नवीन कायद्याचा नवीन कलम क्रमांकच लिहायचा आहे, सेक्शन 168. चला तर मग आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. खास तुमच्या परीक्षेसाठी एक जलद उजळणी.
ज्युडिशियरी आणि APOच्या परीक्षांसाठी काही खास टिप्स. बघा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर आणि त्याचा उद्देश यावर प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये न्यायाधीशांच्या अधिकारांच्या मर्यादा काय आहेत हे तपासणारा एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय सत्यशोधक म्हणून न्यायाधीशांची भूमिका यावर शॉर्ट नोट लिहिण्यासाठी सुद्धा तयार रहा. आणि हो, मुलाखतीमध्ये तुम्हाला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आणि फेअर प्रोसिजर यांच्यातलं संतुलन यावर नक्कीच विचारलं जाऊ शकतं, तर त्याची तयारी ठेवा. ओके, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. सेक्शन नंबर कोणता? 168 भारतीय साक्षी अधिनियम 2023. 2. मुख्य कॉन्सेप्ट काय आहे? सत्य शोधण्यासाठी न्यायाधीशांना कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार. आणि 3. मुख्य तत्व काय आहे? तर न्यायाधीश हे पॅसिव्ह अंपायर नाहीत, तर एक ॲक्टिव्ह पार्टिसिपंट आहेत. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आजचं हे विश्लेषण संपवण्याआधी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. न्यायाधीशांना दिलेला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार न्यायाच्या तराजूला सत्याच्या बाजूने कसा झुकवतो, यावर नक्की विचार करा. ज्युडिशियरी, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांसंदर्भात अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.